नमस्कार. मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या बाजारपेठेच्या दृष्टीनं मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत. त्यातल्या त्यात कापूस बाजारामधल्या घडामोडी प्रामुख्याने आपल्याला जाणवत आहेत. सीसीआय कापूस विकतंय, त्यासोबतच युरोपियन युनियन सोबत व्यापार करार झाला. अमेरिकेने देखील आयात शुल्क कमी केल्याचं सांगितलं जातंय. मध्येच बजेट सुद्धा जाहीर करण्यात आलंय. या सगळ्या घडामोडींमध्ये आपल्या कापूस बाजारात मात्र आपल्याला काहीशी नरमाई दिसून आली. मग नेमकी ही नरमाई कशामुळे दिसून आली, या सगळ्या घडामोडींचा एकंदरीतच आपल्या बाजारावरती कसा परिणाम होऊ शकतो, पुढच्या टप्प्यात कापूस बाजार कसा राहू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि कापूस बाजार आपल्याला समजावून सांगण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कापूस तज्ञ गोविंद वैराळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोन मध्ये. नमस्कार सर, पहिला प्रश्न इथूनच सुरू करूयात आपण की कापूस बाजारात मागच्या 8-10 दिवसांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. मग ही नरमाई दिसून येण्यामागचे प्रामुख्याने कारण काय? नाही, प्रामुख्याने जर पाहिलं तर साधारणतः 15 तारखेनंतर म्हणजे 19 मुख्यतः म्हणजे 19 तारखेनंतरचे भाव मोठ्या प्रमाणात फरक पडला. कारण 200 ते 400 रुपये प्रति क्विंटलचा जवळपास कापसाचा दरावर परिणाम झालेला आहे. त्याला एक प्रमुख कारण जर म्हटलं तर एक तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी ज्या त्यांच्याकडच्या असलेला जो 85-90 लाख गाठीचा जो स्टॉक आहे तो विक्री करता काढलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच बाजारामध्ये कापसाची उपलब्ध झालेला आहे आणि उपलब्ध झाल्यामुळे खरीददारांना एक निश्चिंतता झालेली आहे की आपल्याला कापूस मिळणार आहे. त्यामुळे एक तो कारण झाला. दुसरं कारण म्हणजे जे कापसाचा जो उत्पादनाचा जो अंदाज होता देशाचा, तो साधारणतः अंदाज कोणी 12 लाखांनी वाढवला, काही संस्थांनी 15 ते 20 लाख गाठीने वाढवला. तर त्याच्यामुळे त्यानंतर काय झालं की कापसाची जी आवक आहे ती शेतकरी सुद्धा संभ्रमात पडले की कापूस विकावा की नाही विकावा. आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कापसाचे जे दर आहे ते दर जरा कमी झालेले आहेत. त्याचे एकंदरीत जो परिणाम झालेला आहे हा परिणाम तात्पुरता जरी वाटत असला परंतु यामध्ये काही सुधारणा होईल असं काही भावामध्ये असं वाटत नाहीये. साधारणतः जे 8,500 पर्यंत गेलेले भाव ते 8,000 आले आणि आता जवळपास 8,000च्या आत भाव गेलेले आहे. त्यातच जे आहे कॉटन कॉर्पोरेशन सुद्धा आता जवळपास 27 फेब्रुवारी पासून कापूस खरेदी बंद करण्याच्या काही अशा बातम्या येत असल्यामुळे त्याचाही एक परिणाम झाला. आणि एकंदरीत जर सर्व दृष्टीने जर पाहता तर त्याच्यामुळे कापसाच्या दरावर काही प्रमाणात घसरण झालेली आहे. बर, आता सर तुम्ही ज्या घडामोडी सांगितल्या किंवा घटक सांगितले त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करूच. पण आणखीन बजेटमध्ये आणखीन एक बदल करण्यात आला ज्याला आपण अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस म्हणतो की जो 32 मिलीमीटरच्या पुढचा असतो. त्याच्याविषयी देखील सरकारने निर्णय घेतला. तो निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा परिणाम आपल्या बाजारावरती कसा होतोय किंवा पुढच्या टप्प्यात होणार आहे ते देखील थोडंसं आम्हाला समजून सांगा. नाही, काय आहे की 32 मिलीमीटर म्हणजे एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कापूस जो आयात आहे तो म्हणजे फ्री झालेला असल्याचं जर आहे न्यूज, तर ते फ्री झाल्यामुळे काय झालं की 32 मिलीमीटर म्हणजे साधारणतः आता जो कापूस आपल्याला जनरल लॉंग स्टेपल मध्ये जर येतो 30-31 मिलीमीटरचा कापूस येतोच. आणि काय आहे की 31 आणि 32 म्हणजे असं आहे की हे शेवटी काही म्हणजे असं एक याला काही असं स्पेसिफिक असं काही हे नाही आहे की याच्यामध्ये 31चा 32 होऊ शकतो, 32चा 31 होऊ शकतो. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये मानवी किंवा यांत्रिक सुद्धा एक दीड मिलीमीटरचा फरक होऊ शकतो. त्यामुळे त्या 32 मिलीमीटरच्या नावावर साधारणतः जो लांब धाग्याचा जो कापूस आहे तो 30-31 मिलीमीटरचा आहे तो कापूस सुद्धा आयात होऊ शकतो. कारण काय, त्यामध्ये त्यांना जवळपास 11% ही ड्युटीचा फरक झाला. त्याचप्रमाणे जो कापूस आयात होतो त्याच्यामध्ये 2-3% जो ट्रॅकचा फरक पडतो. आणि बाकीच्या ज्या सर्व एकंदरीत गोष्टीचा जर विचार केला तर तो जो आजचा जो भाव आहे तो म्हणजे त्या कमी भावातच तो आयात म्हणजे साधारणतः 30-31 मिलीमीटरच्या प्रतीच्या कापसातच तो 32 मिलीमीटरचा कापूस आयात होऊ शकतो. त्यामुळे त्याचाही सुद्धा कापसाच्या दरावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. बरं, आता सर हे अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आणि तुम्ही सांगितलं की लांब धाग्याचा कापूस काय असतो, हा कापूस नेमका कोणत्या देशातून येतो? अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस दरवर्षी देशात किती येत असतो आणि नेमकं दरवर्षीच्या आयात नेमके का दिसून येते आपल्याला?
नाही, अतिरिक्त लांब धाग्याचा जो कापूस आहे जो एक्स्ट्रा साधारणतः 33, 34, 35, 36 पायमा झाला, गिजा झाला, हा एकदम हम्म. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे लांब अति लांब धाग्यापेक्षाही एक मोठा प्रीमियम क्वालिटी मधला हा कापूस जो येतो ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशातून येतो. परंतु या बरं. नावावर कारण त्यांनी 32 मिलीमीटर म्हणजे एक्स्ट्रा लॉंग स्टेपलची व्याख्या केली असल्यामुळे 32 मिलीमीटर म्हणजे साधारण देशामध्ये जो कापूस आता आपल्या बाजारात येत आहे तो 30-31 मिलीमीटरचा आहेच. काही जर कापूस त्याच्यामधला सेग्रिगेट केला तर त्या 32चा सुद्धा येतो. त्यामुळे तो कापूस 32 मिलीमीटरच्या नावावर 31 मिलीमीटर किंवा 30+ मिलीमीटरचा कापूस हा देशामध्ये त्याच भावात येऊ शकतो जो भाव आंतरराष्ट्रीय दरावर 32 मिलीमीटरचा असणार. कारण काय साधारणतः 15 ते 20% त्यांना जरी समजा 11% म्हणजे 15 ते 20% हा त्याच्यामध्ये फरक त्यांना कमी दरात मिळणार आहे. कारण एक तर 11% ड्युटी गेली, दुसरं म्हणजे साधारणतः 3 ते तरी टॅक्स कमी असते इम्पोर्टेड कापसामध्ये. आणि बाकीच्या ज्या एकंदरीत सर्व विचार करता इम्पोर्टचा बाकीच्या फॅसिलिटीज वगैरे, तर तो कापूस स्वस्त पडतो. त्याच्यामुळे देशामधील कापसाच्या दरावर त्याचा परिणाम होतो आणि कापसाचे दर कमी होण्याकरता त्याची एक आपल्याला तो परिणामकारक ठरतो. बरोबर. आता सर, आपण जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सीसीआय ने जवळपास एक 85-90 लाख गाठ्यांची खरेदी केली, सीसीआय कापूस विकतंय. तर एकीकडे सीसीआय कापूस खरेदी करतं, दुसरीकडे सीसीआय कापूस विकतं. तर याचा नेमका परिणाम आता आपल्याला उलटा कसा दिसून येतोय? कारण सुरुवातीला आपण बघितलं की सीसीआयच्या हमीभाव खरेदीमुळे कापूस बाजाराला आधार मिळाला होता. आता सीसीआयच्या विक्रीमुळे रेट पडतायत. तर नेमकं असं सीसीआयचं कुठलं धोरण आहे की ज्याच्यामुळे आपल्या रेटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो? नाही, काय झालं खरं म्हणजे आता जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे जर समजा आपण शेतकऱ्याचा विचार केला तर सीसीआयने जे कापूस खरेदी केलेली आहे, जर त्यांना 27 फेब्रुवारी पर्यंत कापूस खरेदी करायची असेल तर त्या तारखेपर्यंत जर त्यांनी कापूस विक्री होल्ड केली असती तर याचा परिणाम हम्म. खूप मोठ्या प्रमाणात बाजारावर झाला असता आणि कापसाचे भाव निश्चितच 8,500च्या पेक्षा खाली झाले नसते. परंतु काय झालं की त्यांनी जवळपास म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वीच कापूस बाजारात काढल्यामुळे त्याचा परिणाम जो झाला की निश्चितच जेव्हा सप्लाय बाजारात येते त्यामध्ये त्याचा परिणाम कापसाच्या दरावर कमी होण्याकरता मदत होते. वास्तविक पाहता तर तो ज्यांनी कापूस खरेदी केल्यानंतर तो जर त्यांनी फेब्रुवारीपर्यंत जोपर्यंत त्यांची खरेदी बंद होत नाही तोपर्यंत विक्री सुरू केली नसती तर त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना कापसाचा भाव चांगला मिळाला असता. पण दुसरीकडे जर म्हटलं की त्यांच्याकडे एक टेक्सटाईल जे वस्त्रोद्योग लॉबी आहे तेही प्रेशर करत आहे की सीसीआयने कापूस विक्री करता काढावा. त्यांच्यामुळे त्यांचं जे एक प्रिन्सिपल जे आहे शेतकऱ्यासोबतच टेक्सटाईलला सुद्धा मदत करणे आणि शेतकऱ्यांनाही मदत करणे, दोघांनाही मदत करणे हे प्रिन्सिपल असल्यामुळे कदाचित त्यांनी ते गाठी विक्री करता काढलेल्या असतील. परंतु एकंदरीत हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं नुकसानीच होत आहे. बरोबर. आता सर, सीसीआय कापूस विकता इथपर्यंत ठीक आहे. आता म्हणजे 19 तारखेपासून आतापर्यंत सीसीआयनं कापूस विक्रीचा भाव हा स्थिर ठेवला. म्हणजे वाढवला पण नाही आणि कमी पण केला नाही. पण आता चर्चा अशी येते की पुढच्या टप्प्यामध्ये ज्या काही तामिळनाडूमधल्या निवडणुका असतील किंवा सीसीआयवरचा दबाव असेल, सरकारवरचा दबाव असेल, त्यामुळे सीसीआय कापूस विक्रीचा भाव कमी करू शकते, अशी चर्चा सध्या बाजारामध्ये आहे. तर खरंच ही चर्चा खरी आहे का? आणि सरकार खरंच असा डिसिजन घेऊ शकतं? नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की कापसाचे भाव किंवा रुईचे भाव किंवा एक सीसीआय म्हणजे एक देशाच्या स्तरावर सर्वात मोठा स्टॉकिस्ट आहे. इव्हन म्हणजे जगाच्या स्तरावर जरी म्हटलं तरी. पण आपण जे म्हणता की बाकी हे पॉलिटिकल किंवा हे बाकी तामिळनाडू जे इम्पोर्ट जो मेन कंझ्युमर त्यामध्ये आहे तर आणि त्यांच्या गाठी विकल्या जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात काय असते कुठल्याही गोष्टीचं खरेदी विक्रीचं धोरण करताना जर समजा कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असती तर त्यांनी कापसाचे भाव निश्चित वाढवले असते. कापसाची जेव्हा विक्रीच होणार नाही त्यांना दिसेल आता 8 दिवस एक आठवडा झाला रोज 100, 200, 300, 500 गाठीच विक्री जात आहे, याचा अर्थ आपला रेट जास्त आहे आणि त्यांना जर पुढे विक्री पुन्हा करायचं असेल किंवा मोठ्या प्रमाणात करायचं असेल
तर त्यामध्ये सर्वसाधारण विक्रीचं धोरणच असते की त्यामध्ये कमी करावं लागते, तेव्हा त्यांची विक्री वाढू शकेल. एकंदरीत सर्वसाधारण हे व्यापारी धोरण आहे. त्यामुळे ते धोरणाचा विचार जर केला तर त्यामध्ये पुन्हा गाठीचे भाव पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 8-10 दिवसात कमी करू शकतात आणि त्याचा परिणाम पुन्हा अजून कापसाचे भाव कमी होण्यास एक सपोर्ट होईल. म्हणजे आज जे भाव आहे पुन्हा जर त्यांनी समजा जर 500 रुपये भाव कमी केले तर पुन्हा 100 रुपये कापसावर मंदी येऊ शकते आणि त्या मंदीमध्ये सर्वांना मंदी दिसत असते. त्यामुळे व्यापारी त्यांनी जर 500 रुपये भाव डाऊन केले तर व्यापारी तिकडे 1000 रुपये भाव डाऊन करतात. असं एकंदरीत व्यापाऱ्यांचं धोरण असते. बरोबर. आता सर आपण बघितलं की 2 व्यापारी करार त्याची चर्चा सध्या पुढे येते. एक म्हणजे युरोपियन युनियन सोबतचा व्यापारी करार की तिथल्या आपल्या कापड निर्यातीवरती शुल्क लागणार नाही आणि दुसरं म्हणजे अमेरिकेसोबतचा व्यापार करार की जिथं जे आता शुल्क 50% होतं ते 18% होणार आहे. तर या दोन्हींचा फायदा आता कापड निर्यातीसाठी होणारच आहे, परंतु आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे का? आणि ते विशेष म्हणजे आता लगेच होणार आहे का? पुढच्या वर्षीपासून जेव्हा ते व्यापार करार चालू होईल तेव्हा कसा होऊ शकतो ते पण सांगा. नाही बघा कसं आहे, युरोपियन युनियनने जर समजा कापडावरचा जो आयात मुक्त केले म्हणजे निर्यात मुक्त केली तर निश्चितच भारतीय कापसाच्या भारतीय कापडास मागणी येईल आणि त्याचा एक परिणाम इनडायरेक्टली कापसाच्या दरावर होईल. आणि परंतु ते त्याला वेळ आहे, पण त्यांचं धोरण कसं राहते प्रत्यक्षात त्यांचं त्यामध्ये काय कंडिशन काय टर्म्स बाकीच्या सर्व गोष्टी विचार करून त्या वेळच्या वेळी आपल्याला आपला निश्चित आपल्याला सांगता येईल. परंतु सध्या जे आपल्याला आपला जो अमेरिकाचं जे आपल्या जो डील झालेली आहे किंवा धोरण जे आहे सध्या, तर त्यामध्ये शेतकऱ्यांना कसं आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांना कापसाच्या शेतकऱ्यांना त्यामध्ये नुकसान होईल. कारण काय, तो इम्पोर्ट जो आहे तो कमी भावात कापूस इम्पोर्ट होईल आणि कमी भावात कापूस इम्पोर्ट झाल्यामुळे त्याचा दर निश्चितच कापसाच्या दरावर कमी होण्याकरता त्याची आपल्याला त्या सपोर्ट होईल. त्यामुळे भाव पुन्हा अजून कमी होऊ शकतात. कापसाचेच काय जे काही जो काही त्यांच्या कापूसच काय बाकी सुद्धा कृषी बाकीच्या धान्य आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो. एकंदरीत शेतकऱ्यावर काही शेतकऱ्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकते आणि ज्याचा आपला बासमती राईस आहे किंवा बाकीचे आपण जे एक्सपोर्ट करतो त्या शेतकऱ्यांना फायदा होईल, पण फायदा कमी होईल, नुकसान जास्त शेतकऱ्यांना होईल. बरोबर. हा म्हणजे अशी चर्चा आहे की म्हणजे अमेरिकेच्या कापसासाठी भारताने 0% आयात शुल्कावरती काहीतरी परवानगी दिल्याची सध्या चर्चा आहे. तसं सरांनी सांगितलं की ते जर असं असेल तर आपल्या कापूस उत्पादकांना कापड निर्यात झाल्याचा फायदा कमी होईल आणि कापूस आयातीचं नुकसान जास्त होईल. आता सर शेवटचा प्रश्न असा आहे की अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी तेजीच्या अपेक्षेने कापूस ठेवला असेल, आता बहुतांश शेतकऱ्यांनी या मधल्या काळामध्ये कापूस विकला, पण ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कापूस असेल त्या शेतकऱ्यांनी आता काय निर्णय घेणं अपेक्षित आहे किंवा काय निर्णय घेणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं? बघा आतापर्यंत जी आपण चर्चा केलेली आहे त्या चर्चेचा जर एकंदरीत विचार जर केला किंवा एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आंतरराष्ट्रीय ची किंवा बाकीच्या सीसीआयच्या विक्रीच्या धोरणाची, सीसीआयच्या कापूस खरेदी म्हणजे त्यांची डेट पूर्ण कमी, शेवटची डेट डिसाईड होण्याची आणि बाकीच्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर सध्या कापसाचे भाव वाढतील असं मला वाटत नाही. शेवटी कसं आहे की शेवटी ही जी निर्णय आहे, शेतकरी त्या कापसाचा मालक आहे. शेतकऱ्यांनी सर्व बाबीचा विचार करून स्वतः निर्णय घेणे जरुरी आहे. कारण आपण त्यामध्ये आज असं स्पेसिफिकली ठामपणे कापसाचे भाव वाढतील किंवा कमी होतील यामध्ये निश्चित सांगता येणार नाही. परंतु एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार केला असता कापसाचे भाव वाढण्याकरिता वाव दिसत नाही, एवढं मात्र आपण सांगू शकतो यावेळेस. मला तरी पर्सनली असं वाटतंय. एकंदरीत सर्व विषयाचा अभ्यास करून केला असता. बरोबर. म्हणजे या पुढच्या टप्प्यात सरकारच्या धोरणावरच प्रामुख्यानं आपल्याला बाजार त्या दृष्टीने चालताना दिसेल, कारण
सीसीआयने विक्री सुरू केली म्हणून कापसामध्ये तेजी थांबली आणि त्याच्यानंतर जे काही घडामोडी घडत गेल्या त्यामुळे आपल्याला कापूस बाजारामध्ये नरमाई दिसून आली. पुढच्या टप्प्यात सीसीआयचं धोरण कारणीभूत ठरू शकतं, परंतु आपल्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे सरांनी सांगितलं की कदाचित या महिन्याच्या शेवटपर्यंत सीसीआय कापूस खरेदी करेल, परंतु तोपर्यंत देखील आपल्याकडे एक हमी भावाचा पर्याय आहे. आपण 8,100 रुपयाने आजही सीसीआयच्या केंद्रावरती आपला माल नेऊन विकू शकतो. तो एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध म्हणजे आहे. शेतकऱ्यांनी एकंदरीत सध्या आता शिशियाला कापूस विक्री करिताच जास्तीत जास्त प्रयत्न करून आपला कापूस शिशियाला विकावा, हेच आपण या प्रसंगी आपण सांगू शकतो. बरोबर. म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये काय घडामोडी घडतील त्या आपल्या पुढे येतीलच आणि जर काही घडामोडी घडायची अपेक्षा असेल किंवा घडल्या तर त्याचा इम्पॅक्ट कसा मार्केटवर होऊ शकतो हे आपण त्यावेळी सरांकडून पुन्हा समजून घेऊया. धन्यवाद सर. तुम्ही आज वेळ दिला धन्यवाद. आणि Thank एवढी you. महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद.